लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आधीपर्यंत आपण पाहिलं होतं की वसुहत्या जी आहे तिने आता सोनाराच्या दुकानातून माहिती मिळवलेली असते। तिला कळलेलं असतं की जीवाने आजीचे दागिने जे आहेत ते मोडून दिलेले आहेत आणि आता आजीचा कुठलाही दागिना किंवा आजीची कुठलीही आठवण जीवाजवळ शिल्लक उरलेली नाही आहे। तर आता इथे वसुहत्याने ही गोष्ट रम्याला सांगितलेली असते। तर रम्या आता वसुहत्याला म्हणत असते, आई मग उलट आपण या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे, आपण या गोष्टीची संधी बनवली पाहिजे मामाला आणि मामीला जीवाच्या विरोधात उभं करण्यासाठी। तुला कळतंय का? त्यावर वसुहत्या म्हणते, रम्या अगं तुझी आई आहे मी, हा विचार माझ्या डोक्यात आला नसेल असं वाटतंय का तुला? माझ्या डोक्यात सुद्धा हा विचार आला। त्यावर रम्या म्हणते, आई अगं मग वाट कसली बघायची, चल ताबडतोब जाऊया घरात आणि फोडूया हा बॉम्ब। जीवाने आजीचे सगळे दागिने विकून टाकले आणि आपल्याला किती काळजी आहे ते दाखवूया सुद्धा। त्यावर वसुहत्या म्हणते, नाही ग रम्या नाही, आपल्याला एवढ्यात हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे। अगं तू विसरतेस का, जीवाच्या लाडक्या आजीचा वाढदिवस हा येत्या 1 ते 2 दिवसांवर आहे। अगं आईच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण दरवर्षी आईचे दागिने काढून पूजतो, मग यावर्षीसुद्धा पूजा करण्याच्या वेळी आपल्याला काही माहीतच नाही आहे असं आधी दाखवायचं आणि घरात सगळ्यांना जीवाला दागिने आणायला लावायचे। मग जीवाला दागिने आणायला लावल्यावर त्याच्याजवळ दागिनेच नसल्यामुळे तो स्वतःच खूपच जास्त अनकम्फर्टेबल होईल आणि त्याला काय बोलावं काय सांगावं काही सुचणार नाही। जेव्हा त्याला काही सुचेन असं होईल तेव्हा बरोबर त्याच संधीचा फायदा करून आपण घ्यायचा आणि मग आपण सगळ्यांच्या समोर सांगायचं की जीवाने आईचे दागिने मोडले आणि त्याबरोबर आपण हेही भांडवल करायचं की जीवाने हे सगळं काही भास्करच्या नादी लागून केलं आणि ते सुद्धा नंदिनीच्या आनंद निवास वाचवण्यासाठी। त्याबरोबर रम्या म्हणते, वा 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 आई वा, अगं खरंच तू काय माइंड ब्लोईंग इंटेलिजंट आणि ग्रेट आहेस गं, अमेझिंग आई, तुझ्यासारखी बाई ना मी आजपर्यंत संपूर्ण जगात पाहिलेली नाही आहे। एका दगडात 2 पक्षी कसे मारायचे हे फक्त तुझ्याकडून शिकलं पाहिजे। त्यावर वसुहत्या म्हणत असते, रम्या एका दगडात 2 पक्षी कसे मारायचे हे तर माझ्याकडून शिकायला हवंच, पण एका दगडात 2 पक्षी मारण्याकरिता 2 पक्षी मारण्याची संधी कशी शोधायची हे सुद्धा माझ्याकडून तू शिकायला हवं। तू प्रत्येक वेळी संधीची वाट बघत असतेस, पण मी प्रत्येक वेळी संधी शोधत असते आणि आलेली संधी योग्य जागी योग्य वेळी कशी वापरायची हे सुद्धा कळलं पाहिजे, समजलं ना? रम्या म्हणतं, हो गुरुमाते, शिकेन मी तुझ्याकडून हळूहळू। त्यावर वसुहत्या तिला म्हणते, शिकेन नाही रम्या, शिकच, जर तुला ह्या घरामध्ये तुझं स्थान मिळवायचं असेल तर शिक। त्याबरोबर आपण इथे पाहतो की संपूर्ण देशमुख कुटुंब म्हणजेच जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या, त्याचबरोबर मालिनी काकू, विक्रम काका हे सगळेजण डायनिंग टेबलवरती एकत्र असतात। आता सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात। तर पार्थ हा आता इकडे म्हणत असतो की जीवाचं काय बाबा, जीवा तर आईबाबांचा लाडका आहे। त्याबरोबर लगेचच बाबा म्हणतात की नाही हा नाही पार्थ, अरे तो आमच्याही पेक्षा लाडका तुमच्या आजीचा होता, आठवतं आहे ना तुला? त्यावर पार्थ म्हणतो, हो बाबा आठवतं आहे म्हणजे आठवतं आहे। त्याबरोबर नंदिनी म्हणते, म्हणूनच तर आजींनी त्यांचा खास दागिना आठवण म्हणून जपून ठेवायला जीवानं दिला होता, बरोबर ना जीवा? त्यावर जीवा म्हणतो, हो बरोबर। तर पार्थ म्हणतो, हो तर आजीचा खूप लाडका होता हा नंदिनी। अहो तुम्हाला सांगतो, आजी प्रत्येक वेळी पाय चेपवायला बसायची मला आणि खायला पैसे, परत फिरायला पैसे, गुपित लपवायला सगळं काही जीवाचं, काय जीवा बरोबर ना? त्यावर जीवा म्हणतो, हो मग? त्यावर मालिनी काकू म्हणत असतात, पार्थ अरे असं काही नव्हतं, तो लहान होता, तू मोठा होतास त्यामुळे। त्याबरोबर पार्थ म्हणतो की हो का आई, मी कुठे नाराज झालो आहे आजीवर, मी तर फक्त गमतीनं म्हणतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार होतो, उद्या आजीचा वाढदिवस आहे, तुमच्या लक्षात आहे ना? नाही म्हणजे खरं तर मी मगाशी कॅलेंडर बघत होतो,
तेव्हा मला आठवलं. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, अय्या हो की उद्या खरोखर आईचा वाढदिवस आहे, वाढदिवस करायचा आहे आपल्याला आईचा. मालिनी सगळी तयारी. त्यावर मालिनी काकू म्हणतात, नेहमीप्रमाणे व्यवस्थित होईल, घरात सगळं पंचपक्वानी सादरसंगीत जेवण बनवलं जाईल आईंच्या आवडीचं. त्यांना खीर आवडायची त्यामुळे खीरही बनवली जाईल आणि आता तर त्यांच्या नातसुना आल्या आहेत, मग नातसुनांच्या हातून खीर बनवली जाईल. त्यावर लगेचच विक्रम काका म्हणतात, वा 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 उत्तम शाब्बास. आणि मग ते आता पार्थ आणि जीवाला म्हणतात, पार्थ तू. त्यावर पार्थ म्हणतो, मी ऑफिसमध्ये आधीच इन्फॉर्म करून ठेवतो, उद्या दिवस आपल्या दोघांना ऑफिसला यायला उशीर होईल. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, व्हेरी गुड. अरे माझी मुलंसुद्धा एकदम माझ्यासारखी हुशार झालेली आहेत. माझ्या मुलांना प्रत्येक गोष्ट सांगण्याच्या अगोदरच कळून गेलेली असते, काय बरोबर ना. त्याबरोबर लगेचच आता विक्रम काका जीवाला म्हणतात, आणि जीवा तू. त्यावर जीवा म्हणतो, आजीचे दागिने माझ्याकडे आहेत, ते काढायचे आहेत. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, बघ बोलला की नाही माझा मुलगा. त्यानंतर आता जीवा हा विक्रम काकांना म्हणतो, बरं बाबा माझं थोडं काम आहे, मी जरा जाऊन येतो हां. आणि आता जीवा हा तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्या मनामध्ये आता चलबिचल सुरू झालेली असते, कारण जीवाने तर दागिने मोडलेले आहेत. मग आता दागिने आणायचे कुठून हा एक खूप मोठा प्रश्न, खूप मोठं कोडं जीवाच्या समोर पडलेलं असतं. जीवाला वाटत असतं की मी आता काय करू, आजीचे दागिने मी घेऊन तरी कुठून येऊ, मी काय सांगू घरात सगळ्यांना, मी आजीचे दागिने मोडलेले आहेत. ही गोष्ट तर मी घरात कोणाला सांगू शकत नाही, कारण जर मी ही गोष्ट घरात सांगितली तर मी आजीचे दागिने का मोडले हे सुद्धा मला सांगावं लागेल. मी आनंद निवास खरेदी करण्यासाठी आजीचे दागिने मोडले हे जर मी सांगितलं तर आनंद निवास खरेदी करावं लागेल, एवढी वेळ का आली बिकट, असं मला घरातले विचारतील. आणि जर मी घरातल्यांना सगळ्यांना सांगितलं की हे सगळं भास्करमुळे झालं आहे आणि मीच भास्करच्या नादी लागलो तर बाबा माझ्यावर खूप चिडतील, आईसुद्धा रागवेल. आणि ते सगळं तर राहिली दूरची गोष्ट, मी त्या दोघांना हे सगळं आधी का नाही सांगितलं, आधी हा सगळा उपद्व्याप करायला मला कोणी सांगितलं होता, मी या सगळ्या करामती कशाला केल्या, हे सगळे प्रश्न घरातल्यांना पडतील, मी काय करू आता. नंदिनी ही आता तिकडे आलेली असते आणि ती आता जीवाला म्हणत असते, जीवा काय हो, उद्या आजींचा वाढदिवस आहे, तुम्ही मला बोलला नाहीत. उद्या मला पहिल्यांदा आजीचा वाढदिवस पाहायला मिळणार आहे, तुम्ही कसा साजरा करता ते. मी तर बाबा खूप एक्सायटेड आहे. आता जीवा काहीच बोलत नसतो. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा आम्ही तुमच्याशी बोलते, लक्ष कुठे आहे तुमचं. त्यावर जीवा म्हणतो, हो तुझंच ऐकतोय मी, बोल ना काय सांगत होतीस तू. स्वयंपाक ना, आजचा स्वयंपाक खरोखर खूप छान झाला होता, खूप छान जेवण बनवलं होतंस तू. त्यावर नंदिनी म्हणते, पण जीवा मी स्वयंपाक कसा झाला होता या विषयावर चर्चा करतच नव्हते, मी तर तुम्हाला असं म्हणत होते की उद्या आपण दोघंजणं खरेदीला जाऊया. जीवा म्हणतो, हो ठीक आहे जाऊया ना, ऐकतच होतो मी तुझं बोलणं. त्यावर नंदिनी म्हणते, याच्यावरून कळलं मला तुम्ही माझं बोलणं किती ऐकत होतात ते. जीवा मी खरेदीला जाऊया असं म्हटलेलंच नाही आहे, मी म्हणत होते की उद्या आम्ही पहिल्यांदा आजींचा वाढदिवस साजरा करताना इथे असणार आहोत, उद्या आम्ही पहिल्यांदा बघणार आहोत. त्याबरोबर दुसरीकडे आता वसवत्या आणि रम्या ह्या बोलत असतात. वसवत्या आणि रम्या खूपच एक्सायटेड असतात. रम्या म्हणत असते, आई पुढचा प्लॅन काय आहे गं. त्यावर वसवत्या म्हणते, रम्या अगं आता आपल्याला काही करण्याची गरजच नाही आहे, आता पुढे घटना आपोआप घडत जातील, आपण फक्त मजा बघत बसायची. त्यावर रम्या म्हणत असते, आई तुला काय सांगू, मी तर ना सुपर एक्सायटेड आहे, मला तर असं झालं आहे की कधी कधी अजून मला पुढे काहीतरी पाहायला मिळतोय तमाशा. त्याबरोबर वसवत्या म्हणत असते, वाटतोय ना, काळजी नको करूस रम्या, मिळणार पुढे याच्यापेक्षाही धमाकेदार तमाशा पाहायला मिळणार आहे आपल्याला. कारण आता उद्या ज्या वेळेस जीवाला सगळे दागिने आणायला लावतील तेव्हा जीवाचं तोंड खरकन पडून जाईल. मग आपण सगळ्यांच्या समोर जीवाची भांडाफोड करायची की जीवाने आईचे दागिने विकलेले आहेत, आणि त्यावेळी मग मात्र जीवाचं तोंड हे पूर्णपणे बंद होऊन जाईल. आणि ज्यावेळेस मालिनी आणि विक्रमला हे कळेल की जीवाने स्वतःच्या आजीचे दागिने त्या नंदिनीचा आनंद निवास वाचवण्यासाठी विकले, तेव्हा तर ते त्याच्यावर अजूनच चिडतील. त्याबरोबर रम्या म्हणते, आय एम सो एक्सायटेड आई. त्याबरोबर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते. इकडे नंदिनी ही आता मालिनी काकूंना म्हणत असते, आई तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झालेली आहे, मी आजींना आवडतात म्हणून खोबऱ्याच्या वड्यासुद्धा बनवलेल्या आहेत, परत खीरसुद्धा बनवलेली आहे. त्यावर लगेचच काव्य म्हणत असते, मी श्रीखंड केलं आहे आजींना आवडायचं म्हणून, आणि बटाट्याची भाजी बनवली आणि पुऱ्यांसाठी ताईने कणिक मळून ठेवलं आहे, फक्त गरम गरम पुऱ्या तळायच्या आहेत. त्याबरोबर आता मालिनी काकू म्हणतात, वा वा वा, 2 सुना असल्याचा हा फायदा असतो विक्रम, कळालं. त्यावर विक्रम काका म्हणतात, हो ग बाई कळालं.
त्याबरोबर आता लगेचच पार्थ म्हणतो, आणि बाबा मी सुद्धा ऑफिसमध्ये इन्फॉर्म करून ठेवलेलं आहे की आपण दोघं आज दुपारच्या नंतर ऑफिसला जाणार आहोत. त्यावर विक्रम काका म्हणतात, अरे हो तुम्ही सगळ्यांनी तर तुमची कामं केलेली आहेत, पण आजची सगळ्यात महत्त्वाचं काम पार पाडणारी व्यक्ती आहे कुठे? इतक्यात जीवा त्या ठिकाणी आलेला असतो. त्यावर आता लगेचच पार्थ म्हणतो, घ्या 100 वर्ष आयुष्य याला. काय रे पठ्ठ्या, आजीचे दागिने कुठे आहेत? काढलेस का नाही अजून तुझ्या कपाटातनं? त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, जीवा जा घेऊन ये पटकीने दागिने. त्यावर जीवा म्हणतो, दागिने मी. त्यावर बरोबर आता विक्रम काका म्हणतात, जीवा काय आता नव्याने बोलायला शिकतोयस का तू? बोल पटापट, आणि आता बोलण्या वगैरेत वेळ वाया घालवू नको. जा दागिने घेऊन ये. त्याबरोबर लगेचच आता इकडे नंदिनी जी असते ती कल्पनाला सांगते, कल्पनाताई तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आपल्या स्टडीमध्ये तो टेबल आहे ना तो बाहेर घेऊन या. तो टेबल आपण वापरूया पूजा करायला. काय वाटतं बाबा आई तुम्हाला? त्याबरोबर लगेचच बाबा म्हणतात, हो मला तर चालेल, माझ्याकडून हो अप्रुव्हल आहे. त्याबरोबर मालिनी काकूंचं काय मत आहे असं विचारा ते म्हणतात. तर मालिनी काकू म्हणतात, माझंसुद्धा होच अप्रुव्हल आहे. त्याबरोबर आता सगळेजण इथे बोलत आहेत, पण जीवा काही हलत नाही आहे. मग वसवत्या म्हणते, दागिने असायला हवे. त्याबरोबर आता विक्रम काका हे लगेचच त्यांना म्हणतात, वसुताई तू गप्प बस. त्यावर वसवत्या म्हणते, मी का गप्प बसू? मुळात मी काही चुकीचं बोलतच नाही आहे, समजलं ना तुला? मगापासून इतक्या वेळात तू, तुझी बायको, त्याची बायको तुझ्या मुलाला म्हणाला, दागिने घेऊन ये, दागिने घेऊन ये, दागिने घेऊन ये, दागिने घेऊन ये, पण एकदा तरी जागेवरनं ढिम्म तरी हल्लाय का तो? एक पाऊल तरी त्याचं मागे पुढे पडलं आहे का? किंवा त्याच्या कपाळावरची एक आठी तरी हल्ली आहे का? नाही ना? मग याच्यातच तुम्ही सगळ्यांनी समजून जायला हवं, नक्की काहीतरी कमी जास्त आहे. त्याच्याशिवाय नेहमी एवढा बडबड करणारा मुलगा गप्प बसून राहील का? जीवा आता तरी स्वतःच्या तोंडाने सांगतोयस की आताही मीच बोलू? मग आता लगेचच मालिनी काकू म्हणतात, जीवाने त्याच्या आजीचे, आपल्या आईचे दागिने मोडले आहेत सोनाराच्या दुकानात जाऊन, ते सुद्धा आपल्या नेहमीच्या सोनाराकडे. त्यावर मालिनी काकू म्हणतात, गप्प बसा वसुताई. अहो तुम्ही काहीही बोलताय का? तुम्हाला चांगलंच माहिती आहे जीवाचं त्याच्या आजीवर किती प्रेम होतं ते. अहो त्यांचं दागिने मोडणं काय? माझा जीवा दागिने मोडावे हा विचारसुद्धा स्वप्नात करू शकत नाही. मी माझ्या मुलाला व्यवस्थित ओळखते. त्याबरोबर विक्रम काकासुद्धा म्हणायला लागतात, हे बघ ताई, तुला आधीच मी सांगितलेलं आहे, आमच्या घरातल्या गोष्टींपासून तू जितकी लांब राहशील तितकं तुझ्यासाठीसुद्धा चांगलं असेल आणि आमच्या सगळ्यांसाठीसुद्धा. मग तरीही उगाचच्या उगाच प्रत्येक वेळी तुला आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये का पडायचं असतं? कशासाठी तू उगाच बोलतेस? आम्ही सांगितले ना त्याला दागिने घेऊन यायला, तो घेऊन येईल दागिने. त्याबरोबर मग मात्र आता जीवा हा गप्पच बसलेला असतो, तो काही बोलत नसतो. मालिनी काकू ह्या जीवाकडे बघत असतात. त्या नोटीस करतात की जीवा मान खाली घालून गप्प उभा आहे. मग मात्र आता मालिनी काकू म्हणतात, आम्ही दोघं कशाला बोलतोय? जीवा तुम्हाला स्वतःच काय खरं आणि काय खोटं ते उत्तर देईल ना. जीवा जा लवकर आजीचे दागिने घेऊन ये. त्याबरोबर आता जीवा जा दागिने घेऊन ये. मी काय सांगितलं आहे जीवा? आत्या जे बोलते ते सगळं खोटं आहे ना? जीवा खोटं बोलते ना वसुआत्या? असं आता जीवाला विचारल्याबरोबर मग मात्र जीवा म्हणतो, नाही आई, आत्या जे बोलते ते खरं आहे. त्याबरोबर मग मात्र आता मालिनी काकूंना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. मालिनी काकू जीवाच्या समोर जाऊन उभ्या राहतात आणि आता त्या जीवाच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देतात आणि जीवाला त्या म्हणत असतात, काय म्हणालास? वसुताई जे म्हणतायत ते खरं आहे? जीवा तुला कळतंय का? अरे तू काय बोलतोयस ते? की तू भान हरपलायस, तुझं शुद्ध नाही आहे तुला. त्याबरोबर विक्रम काका म्हणत असतात, म्हणजे जीवा तू तुझ्या आजीचे दागिने खरोखर नेऊन सोनाराच्या दुकानात विकलेस? का वागलंस तू असं? कशासाठी केलंस हे सगळं? जीवा बोल, तुझ्याकडनं मला उत्तराची अपेक्षा आहे. हे असं गप्प राहून चालणार नाही, बोल लवकर लवकर. मग मात्र आता जीवा हा म्हणतो, सांगतो, सगळं सांगतो. आणि मग जीवा आता सुरुवातीपासून सांगायला लागतो, मी रिकामटेकडा आहे, मी काही करत नाही आहे या गोष्टींची. जेव्हा मला जाणीव झाली तेव्हा मला स्वतःला काहीतरी करावं अशी इच्छा झाली. काहीतरी करण्यासाठी मी आता घरातनं पैसे घ्यायचे नाही असं ठरवलं. घरातनं पैसे घ्यायचे नाही तर स्वतःचं भांडवल उभं करावं लागणार हे मला माहीत होतं. स्वतःचं भांडवल उभं करण्यासाठी मी मग
माझा जो प्लॅन होता तो इतर लोकांना सांगायला सुरुवात केली. मला फायनान्सर मिळत नव्हता. एक दिवशी मी असाच कॅफेमध्ये बसलेला असताना त्या ठिकाणी भास्कर काका आले. भास्कर काकांनी माझ्या लॅपटॉपची चार्जिंग संपलेली असताना मला चार्जर दिलं की मग मी त्यांचं चार्जर घेतलं, लॅपटॉप चार्ज केलं आणि तोपर्यंत त्यांनी माझा प्लॅन ऐकला आणि मग मी माझा प्लॅन त्यांना सांगितल्यावर त्यांना तो आवडला आणि त्यांनी माझ्याबरोबर काम करण्यासाठी इच्छा व्यक्त केली. पण त्यांनी मला फसवलं. त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात, अरे तू मूर्ख आहेस का जीवा? जर त्यांनी तुला फसवलं तर तुला त्यांच्याबरोबर मला या मुलाशी ना काही बोलायचंच नाही आहे. अरे त्यांनी पार्थदादाबरोबर काय काय केलं, आपल्याबरोबर कसं वागले ते सगळं तू विसरलास का? त्याबरोबर पार्थ आता लगेचच जीवाला म्हणतो, जीवा अरे काय हे तुझं वागणं आहे का हे? मग तो मालिनी काकूंना म्हणतो, आई हे बघ तू जरा शांत हो, उगाच तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जीवा जे काही वागलं आहे ते चुकून झालं आहे. तू शांत हो. तू जास्तीत जास्त जितकं स्वतःला त्रास करून घेशील तितकं तुला मनस्ताप होत जाईल, तुझा BP लो होईल किंवा शूट होईल. त्यामुळे प्लीज तू जरा रिलॅक्स हो. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अरे पार्थ कशी रिलॅक्स होऊ? बघ ना हा काय वागलाय ते काही नाही. आता जीवाला शिक्षा मिळायला हवी. आजपर्यंत लहान आहे शेंडफळ आहे म्हणून याला खूप सोडून देत गेलो आपण, पण आता नाही. आता याला अजिबात सोडायचं नाही आहे. विक्रम याला काहीतरी शिक्षा तुम्ही द्यायलाच हवी. त्याबरोबर मग विक्रम काका म्हणतात, हो तर शिक्षा नाही देता याला मी असाच मोकाट थोडी सोडून देणार आहे. जीवा तुझी शिक्षा हीच असेल की आजच्या नंतर तू स्वतःच्या विचाराने काहीसुद्धा करायचं नाही आणि आजपासून तुझं घरात राहणंसुद्धा बंद. तू आपल्या ऑफिसमध्ये रोज ऑफिसला जायचं आहेस, समजलं तुला? आणि प्रत्येक गोष्ट तू मला आणि पार्थला विचारून करायची आहेस, कळलं ना? आजच्या नंतर तू स्वतःहून कुठलेच डिसिजन घ्यायचे नाही आहेस, कारण तुझ्या डिसिजनमुळे काय घडतं आहे ते आता आम्ही इथे कायमस्वरूपी पाहिलेलं आहे. अरे मूर्खा, माझ्यावरती इतकी वाईट वेळ आली बिझनेस सुरू करताना, तरीही मी कधी माझ्या आईचे दागिने विकण्याचा काय साधे गहाण ठेवण्याचा सुद्धा विचार केला नाही. मी माझ्या बायकोचे दागिने गहाण ठेवले आणि तू? त्यावर जीवा म्हणतो, बाबा तुम्ही जे बोललात ते मला मान्य आहे. मी आपल्या ऑफिसमध्ये काम करायचं ना, ठीक आहे, मी ऑफिसमध्ये काम करेन, रोज जाईन ऑफिसला आणि तुम्हाला आणि दादाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णयही घेणार नाही. त्यावर पार्थ म्हणतो, जीवा अरे गप्प बस. बाबा रागाच्या भरात बोलून चाललेत, आईसुद्धा चिडली आहे, पण तू तर शहाणा आहेस ना, तुझं तर डोकं थंड आहे ना, मग तूसुद्धा कुठे या सर्व गोष्टींसाठी हामी भरतोयस? नाही, असं काही होणार नाही आहे. तुला हे सगळं करायचं नाही आहे, तुला हे सगळं आवडत नाही, ते सगळं मला माहिती आहे. तू उगाच काहीतरी बडबड करत बसू नकोस, तू शांत हो बरं. त्याबरोबर आता पार्थ हे सगळं समजावत असतो. मालिनी काकू, विक्रम काका, जीवा तिघांनाही तो शांत राहायला सांगतो. तर जीवा म्हणतो, नाही दादा, आई बाबा जे म्हणतायत ना त्यात मुळात काही चुकीचं नाहीच आहे. सगळा मूर्खपणा मीच केला आहे. तुला माहीत नाही आहे दादा, नंदिनीसुद्धा मला सांगत होती की त्या भास्कर काकांच्या नादी लागू नका, पण मी नाही ऐकलं. मी ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती रे माझ्यावर. मी जाईन ऑफिसला उद्यापासून असं म्हणत जीवा रडत तिकडनं निघून जातो. आता नंदिनीलासुद्धा या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटतं, कारण हे सगळं तिच्यामुळेच झालेलं असतं. मग नंदिनी जीवाकडे जाते आणि जीवाच्या समोर ती रडत म्हणायला लागते, जीवा आय एम रिअली व्हेरी 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 सॉरी. हे सगळं जे काही झालं आहे ना त्या सगळ्याला मी कारणीभूत आहे. तुम्ही माझा आनंद निवास वाचवायला गेलात आणि त्यामुळे तुमच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. मला माहिती आहे तुम्हाला ऑफिसला जाण्यामध्ये काहीसुद्धा इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला स्वतःचं स्टार्टअप सुरू करायचं होतं, स्वतःचा बिझनेस करायचा होता, पण माझ्यामुळे तुमचं स्वप्न मोडकळीला आलं. जीवा या सगळ्याला मी जबाबदार आहे. त्याबरोबर आता जीवा हा नंदिनीच्या डोळ्यातलं पाणी पुसतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी रडू नकोस. हे बघ, तुझ्यामुळे काहीसुद्धा झालेलं नाही आहे आणि या सगळ्याला तू स्वतःला तर दोष अजिबात धरू नको. ह्या सगळ्यात जर कोणाचं चुकलं असेल ना तर ते माझं चुकलं. तू मला एवढे समजावून सांगत होतीस त्या भास्कर काकांच्या नादी लागू नको, पण तरीही मी तुझं ऐकलं नाही. जर कदाचित मी वेळेवर तू सांगताना तुझं ऐकलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती. पण मी माझा आगाऊपणा केला, माझी अतिहुशारी वापरली, तुझं ऐकलं नाही, तुझ्याशी वाद घातला, तुझ्याशी भांडलो, तुझ्यावर रागवलो आणि त्यांच्या नादी लागलो आणि म्हणून आज हे सगळं घडलं. या सगळ्याला दोषी तू नाही तर दोषी मी आहे. नंदिनी म्हणते, पण तुमचं स्वप्न? त्यावर जीवा म्हणतो, अगं होईल की पुन्हा कधीतरी. तर इकडे आता वसुहत्या आणि रम्या ह्या दोघींना मात्र घरात घडलेल्या गोष्टींचा खूपच जास्त आनंद झालेला असतो. रम्या इतक्या जोराजोराने हसत असते की वसुहत्या शेवटी तिचं तोंड दाबते आणि तिला म्हणते, रम्या अगं दम धर,
आपल्याला आपला आनंद बाहेर व्यक्त करायचा नाही आहे. त्यावर रम्या म्हणते, पण आई आपण काहीतरी छोटंसं सेलिब्रेशन तर करू द्यायचा. त्यावर वसुहत्या म्हणते, हो मग छोटंसं काय, छान मोठं सेलिब्रेशन करूया आपण, पण अजून थोड्या वेळानंतर आणखीन एक काहीतरी मोठा धमाका केला पाहिजे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.